घरच्यांना सगळ्यांना अर्जुन आणि सायलीच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग करायचं असतं, म्हणून ते सारखं सायलीला त्याच्या रूममध्ये घेऊन जायला सांगत असतात कुसुमला. कुसुम म्हणते की चल सायली, तुझ्या रूममध्ये जाऊन गप्पा मारूया. इथे सायली म्हणते आई तर आत्ता आल्या आहेत, त्यांच्यासाठी मी काहीतरी खाण्याचं करते. तेव्हा विमल म्हणते मी आहे ना, मी बघीन म्हणून, नशीब कधीतरी काहीतरी काम करताना दिसते. इथे कुसुम सायलीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. सगळेजण एकदाचे बघतात की ती तिच्या रूममध्ये गेली आहे. त्याच्यानंतर सुरू करतात त्यांचं प्लॅनिंग, काय करायचं आहे काय नाही, त्यांच्या वाढदिवसाला काय काय करायला हवं आहे काय नाही, या सगळ्या गोष्टीचं. आणि या प्लॅनिंगमध्ये मधुभाऊ पण त्यांचा सहभाग देणार असतात, तेही त्याच्यात काम करणार असतात. मधुभाऊ आपल्या रूममध्ये आपली बॅग भरत असतात, कारण आता बरेच दिवस झालेत आपल्या मुलीच्या घरी राहून, त्यामुळे ते जाण्याचा विचार करत असतात. तेवढ्यातच त्यांच्या रूममध्ये प्रताप आणि अश्विन येतात, पण त्यांचं लक्ष नसतं. तेव्हा परत प्रताप आणि अश्विन त्यांना हाक मारतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात या ना, तुमचंच घर आहे, तुम्ही विचारताय कशाला. तर ते म्हणते नाही, आता हे तुमचं रूम आहे ना, त्यामुळे विचारणं गरजेचं आहे. तर ते म्हणतात मधुभाऊ मी तर पाहुणा आहे. तेव्हा लगेच प्रताप म्हणतात ठीक आहे, आम्ही तर हक्काने काम सांगायला आलेलो या वाढदिवसाच्या दिवशी, पण तुम्ही आता तुम्हाला पाहुणे म्हणतात तर पाहुण्यांना तर आम्ही काही काम सांगू शकत नाही. ठीक आहे चल अश्विन करून ते दोघंजणं जायला निघतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात तुमच्या भावना पोचल्या, सांगा मी काम करायला तयार आहे. तेव्हा प्रताप आणि अश्विन म्हणतात की अर्जुन आणि सायलीच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे फोटो लावण्याचा विचार करतो आहे, त्यामुळे तुम्ही एक काम कराल का, सायलीकडनं फोटो मागाल का. ते म्हणतात ठीक आहे म्हणून. इथे अर्जुन आणि चैतन्य बाहेर गार्डनमध्ये बसलेले असतात. अर्जुन कॉफी पीत पीत गाणी ऐकत असतो. इथे चैतन्य त्याला सल्ला देत असतो की तू डायरेक्टली जाऊन बोल, काही ना काहीतरी प्रयत्न कर, भले तू चिठ्ठी पाठव किंवा आणखीन काहीतरी कर, मेल पाठव, मेसेज पाठव, पण तिला सांग एकदाचं सायली बहिणीला की तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे. हे सगळं सांगत असताना अर्जुनचं काही लक्ष नसतं. तो त्याच्याजवळ येतो आणि त्याला विचारतो अरे तू ऐकतोस का मी काय बोलतो. तेव्हा त्याला कळतं की अर्जुनने कानात इयरफोन्स घातले, त्यामुळे त्याला काहीच ऐकायला येत नाही आहे. तो ते इयरफोन्स काढतो आणि त्याला म्हणतो मी इतक्या वेळ काय बोलत होतो हे कळलं का तुला, ऐकलंस का. तो म्हणतो काय, मी तर मस्त एक नवीन रोमॅन्टिक गाणं आलं ते ऐकत होतो. चैतन्य आपल्या डोक्यावर हात मारतो. तो म्हणतो मी ह्याच्यासाठी इतका झटतो आणि हा काय करतोय माहीत नाही. तेव्हा म्हणतो घाल हे परत कानात घाल, आणि म्हणतो सायली वहिनी आता तुम्हीच बघा तुम्हाला काय करायचं ते. काही थोड्या वेळानंतर अर्जुन चैतन्याला गाडीतून घेऊन एका दुकानाच्या समोर येतो. चैतन्य म्हणतो आपण इथे का आलो आहेत. तर अर्जुन त्याला ते दुकान दाखवतो. ते एका ज्वेलरीचं शॉप असतं. चैतन्य म्हणतो तू इकडे आलास. तो म्हणतो हो. तो म्हणतो तू इथेच थांब गाडीत, मी आलोच म्हणून. अर्जुन त्या दुकानात जातो आणि थोड्या वेळाने बाहेर येतो आणि गाडीत बसतो. तेव्हा चैतन्य विचारतो तू काय करायला गेलेलास. तर तो त्याला अंगठी दाखवतो. हिऱ्याची अंगठी घेतलेली असते त्यांनी. चैतन्य म्हणतो तू अंगठी घेतली आहेस हिऱ्याची, कोणासाठी. तर तो म्हणतो हो तुलाच घालायचे, दे हात दे मी घालतो. तो म्हणतो अच्छा सायली वहिनींसाठी तू प्रपोज करणार आहे तर तेव्हाच देतात. तर तो म्हणतो हो, आता ते मॅजिकल 3 वर्ड्स आय लव्ह यू हे मी त्यांना सांगणार आहे. इथे कुसुमसुद्धा सायलीला सांगत असते तुझं हे काय चाललं आहे, किती वेळ काढणार आहेस. इथे मधुभाऊंना असं वाटतंय की तुझा सुखाचा संसार चालला आहे, पण त्यांना काय माहिती असं का खोटं आहे म्हणून. ती म्हणते नाही गं हे सगळं आता खरं होणार आहे. तर कुसुम म्हणते कधी, तू बोलली आहेस का त्याच्याशी. तर ती म्हणते नाही पण आता बोलणार आहे. ती म्हणते लवकरात लवकर करा ना, सांगा तुमच्या एकमेकांच्या मनात काय येते, म्हणजे हा तिढा तरी संपेल. ती म्हणते हो आणि ती लाजत असते. इथे कुसुम डोक्याला हात मारते, हे असंच करत बसा, पण काही बोलू नका तुम्ही एकमेकांशी. मधुभाऊ सायलीच्या रूममध्ये येतात, कारण त्यांच्याकडे कामगिरी सोपवलेली असते त्यांच्या फोटोची. सायली मधुभाऊंना म्हणते तुम्ही एवढे जिने चढून का आला, तुम्हाला त्रास झाला असेल, मला सांगायचं मी आले असते. तेव्हा ते म्हणतात नाही गं असंच गप्पा मारायला आलो. तेव्हा तो विषय काढतात की तुझ्या लग्नात तर मी नव्हतो, तू मला फोटो दाखवशील तुझ्या लग्नातले. तेव्हा ती त्यांना अल्बम काढून दाखवते आणि ती सगळ्या फोटोंसबद्दल ती मधुभाऊंना सांगत असते की हा आमचा लग्नातला फोटो जो चैतन्य भाऊजीने काढला आहे, हा पूर्णाजीच्या वाढदिवसाच्या दिवशी, तो तर अगदी सणासारखाच असतो, कितीतरी गिफ्ट येतात, असं तसं खूप भरभरून बोलत असते. ती एक एक करून सगळे फोटो दाखवत असते त्या अल्बममधनं. त्या अल्बममध्ये एक फोटो तिच्या लहानपणाचा पण असतो आणि तिकडेच तो टर्न करणार असते, तेवढ्यातच त्यांच्या गप्पा चालू असतात म्हणून तो टर्न करत नाही. पण जेव्हा ती ते फोटो टर्न करायला जाते तेवढ्यातच अर्जुन रूममध्ये येतो
आणि मधुभाऊ एकदम थांबतात, म्हणतात तुम्ही दोघं नवरा बायको गप्पा मारा, मी काय माझ्या रूममध्ये जातो. आणि तिला सायलीला सांगतो, हे फोटोचा अल्बम देतेस का, मी माझ्या रूममध्ये निवांत बघतो, मग मी तुला परत देईन हा अल्बम. ते दोघं जण अर्जुन आणि सायली हसतात आणि म्हणतात असं काही हरकत नाही आहे म्हणून, आणि ते तिथून निघून जातात. इथे सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात आणि लाजत असतात.